महाराष्ट्रात सत्ता स्थापनेबाबत एकनाथ शिंदे हा अडसर नाही. मोदींचा निर्णय आम्हाला मान्य. एकनाथ शिंदेंची घोषणा. एकनाथ शिंदे यांनी 2 दिवस मौन बाळगलं होतं, ते आता सोडलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचं त्यांनी स्वागत केलं. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात. तुमच्या माध्यमातून सगळ्या मतदारांचे आभार मानतो. हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे. गेल्या अनेक वर्षात असा निकाल जनतेने दिलेला नाही. मागच्या 2.5 वर्षात महायुतीने उत्तम काम केलं आहे. एकीकडे विकास कामं केली. महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच दुसरीकडे कल्याणकारी योजना देखील राबवल्या. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असती, असं एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं आहे. मी कार्यकर्त्यांचेही आभार मानतो, असंही एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की मी जवळपास 80 ते 90 सभा घेतल्यात. तसंच एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. प्रवास तर पायाला भिंगरी लावून काम केलं आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन ही माझी धारणा आहे. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना कुठलाही अडथळा येत नव्हता. महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही ना काही काम केलं आहे. महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही केलं पाहिजे असं मला कायम वाटत होतं. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे मी सामान्यांच्या वेदना, काटकसर, तडजोडी सगळं पाहिलं आहे, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी म्हटलं. महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला. समाजातल्या सगळ्या घटकांसाठी आम्ही काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं. मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलं नाहीये, हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलाही मोजमाप व्हावं म्हणून काम केलं नाही, तर सरकार म्हणून काय देऊ शकतो हा आमचा नेहमी प्रयत्न होता. केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो. 2 ते 2.5 वर्षात लाखो कोट्यावधींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. त्यामुळे मी एवढंच सांगेन की कुठे घोडं अडलं आहे. मी मनमोकळेपणाने सांगतो आहे, मी काहीही ताणून धरलेलं नाही. मी मोदींना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे, माझ्यामुळे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो, तसंही आम्हालाही तो अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शहा यांनी सांगितलं. त्यांना मी सांगितले की तुम्ही तुमचा निर्णय घ्या, असं देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे. आणि आम्ही सगळ्यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं. मला तर आठवत आहे मी पहाटेपर्यंत काम करायचो. पुन्हा 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची. असे हे चक्र आहे, हे सत्र पूर्ण निवडणूक